नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात 200 जागा जिंकता जिंकता जागा वाटप कसं करायचं या प्रश्नातच अडून बसलेली आहे। म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टी उद्भवायलाच नको होत्या, कारण ज्यांना 200 जागा जिंकायची खात्री आहे त्यांना या 200 जागांचा वाटा कसा करायचा, 288 जागा काँग्रेसला किती, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला किती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किती, या वाटायच्या याचा हिशोब व्हायला हवा होता। पण आता निवडणुका अवघ्या 1.25 महिन्यावर आल्या तरीही जागा वाटपाचा फॉर्म्युला काही निश्चित होत नाहीये। लवकरच निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्रात पाहणी करायला येईल की महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, 1 टप्प्यात घ्यायच्या का 2 टप्प्यात घ्यायच्या। आणि निवडणूक आयोगाचं पथक जेव्हा महाराष्ट्रात येऊन जातं याचा अर्थ त्यानंतर अवघ्या आठवडाभरात 10 दिवसामध्ये राज्यात निवडणुकांची घोषणा होणार आहे। एकदा निवडणुकांची घोषणा झाली आणि जर निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्या किंवा अगदी 4-5 दिवसाच्या अंतराने 2 टप्प्यात होणार असल्या तरी देखील राजकीय पक्षांना लवकरात लवकर आपले उमेदवार घोषित करणं आवश्यक आहे। आता इथे प्रत्येकाची वेगवेगळी समस्या आहे। सगळ्यात मोठी समस्या अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे, पक्षाची आहे, कारण त्यांच्याकडे माणसंच उरलेली नाहीयेत। काँग्रेसकडे कसं आहे, काँग्रेसला जागा जरी 44 मिळाल्या असल्या तरी तुलनेने काँग्रेसचे कमी नेते भाजपामध्ये सामील झालेले आहेत आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाहीये आणि त्यामुळे मरगळलेल्या रोपट्यांना पाणी घातलं की ती रोपटी जशी टवटवीत होतात तसे काँग्रेसचे गेला बाजार अनेक नेते जे अनेक वर्ष त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या आज्यांनी मंत्रिपद उपभोगलंय, केंद्रामध्ये खासदारकी उपभोगले, असे लोक जे आता गेल्या 10 वर्षात पडीक झाले होते की काय करायचं कळत नाही, सलग 2 निवडणुका हरलेत, चालू आहे आपलं काहीतरी, म्हणजे पूर्वजांच्या पुण्यावर गाडी ढकलली जाते। तर अशा परिस्थितीत काय करायचा हा प्रश्न होता। पण 2014च्या निकालांनी त्यांना एक नवीन टवटवी आले, ते लढायला तयार आहेत, काँग्रेस त्यांना तिकीट द्यायला तयार आहे, म्हणजे निदान तो प्रश्न तरी नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं म्हणतोय, ठीक आहे, त्यांचा खूप मोठा तोटा झालेला आहे, कारण अजितदादा 40 आमदार सोबत घेऊन महायुतीत सहभागी झालेले आहेत आणि हे 40 आमदार असे आहेत की त्यातले बरेच जण कुठला ना कुठला तरी साखर कारखाना, सूतगिरणी, सहकारी बँक, कुठल्या तरी उद्योगात त्या उद्योगांवर त्यांचं वर्चस्व आहे, नियंत्रण आहे आणि या सगळ्यांच्या पाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या भानगडी लागलेल्या आहेत, हे त्याचं मागचं प्रमुख कारण आहे। पण असं असलं तरी शरद पवारांची जी वोट बँक आहे, हे मुख्यतः मराठा समाज, मुस्लिम समाज, काही भाग पश्चिम महाराष्ट्रातला सहकार क्षेत्रातला आहे, तो त्यांच्याशी बऱ्यापैकी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना नवीन उमेदवार शोधून त्यांना उभं करणं आणि त्यांना निवडून आणणं हे काही फार अवघड गोष्ट नाहीये। आता उरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। याची समस्या अशी आहे की त्यांचेही जेव्हा 40 आमदार फुटले आणि पक्ष सोडून गेले तेव्हा त्यांच्याकडे आमदारच उरले नाहीत। या आमदारांनी कार्यकर्त्यांना मोठं होऊन दिलं नव्हतं, त्यांच्याकडे काँग्रेससारखी किंवा राष्ट्रवादीसारखी लिगसी नाहीये की यांनी महाराष्ट्रावर सलग 15 वर्ष राज्य केल्यामुळे आणि त्याच्या आधी देशावर आणि महाराष्ट्रावर जवळजवळ 50 वर्ष, राष्ट्रवादीचा जन्म तेव्हा नव्हता झाला पण राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसच आपत्ती आहे, त्यामुळे एवढी वर्ष राज्य केल्यामुळे त्यांच्याकडे नावं आहेत। शिवसेना उभाटाकडे नावं नाहीये, पण जागा तर लढवायच्या आहेत, कारण जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा शिवसेनेच्या जागा सगळ्यात जास्त होत्या, 56 होत्या। मुख्यमंत्री पदाचा दावा शिवसेनेने केला होता आणि आपल्याला युतीमध्ये भाजपा सन्मानजनक वागणूक देत नाही म्हणून हे झालं होतं। महाविकास आघाडीबद्दल तसं बोलण्याची सोय नव्हती, कारण महाविकास आघाडी
निवडणुकीनंतर झाली होती आणि त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादींनी सन्मानजनक जागा द्यायची न द्यायची गोष्ट तेव्हा झाली नव्हती. लोकसभेला ती झाली, कारण लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोघांचीही लढाईची ताकद किंवा उर्मी नसल्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जास्त जागा सोडल्या खऱ्या, पण निवडणुकांच्या निकालानंतर आता त्यांना ती उर्मी आलेली आहे, आता त्यांना ती ताकद जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेसाठी जागा सोडायची त्यांची तयारी नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची समस्या ही आहे की जर जास्त जागा लढायची घोषणा झाली तर त्यांना उमेदवार आयात करायला बरं पडतं. त्यांचं मॉडेल साधं सोपं सरळ आहे की आमच्या 150 जागा आम्ही लढवणार आहोत, तशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मिळून 130-35 जागा लढवाव्या, आम्हाला 150 जागा हवेत, 125 जागा हवेत, जे काय हवेत, पण भरपूर जागा हवेत. आणि आमच्याकडे आमदारच आहेत जेमतेम 14. आमचे माजी आमदार, माजी खासदार जे जे निवडणुका लढू शकतील अशा लोकांची संख्या फार नाहीये. मग उरलेले 60-70 लोक आणायचे कुठून? तर ते आणायचे म्हणजे मग ते काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे किंवा भाजपाचे जे नाराज लोक आहेत की ज्यांना तिकडे तिकीट मिळण्याची शक्यता नाही, त्यांना इकडे आणायचं आणि इकडे त्यांना तिकीट द्यायचं. पण ते करायला तुम्हाला माहिती पाहिजे की अमुक एक जागा आम्ही लढवणार आहोत. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही रणनीती बघितली की आज सकाळची संजय राऊतांची जर पत्रकार परिषद बघितली, एकीकडे ते भाजपाला इंदिरा गांधींचं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं चरणतीर्थ प्राशन करायला सांगतायत. ते राहुल गांधींचं कोणतं तीर्थ प्राशन करतायत? दिल्लीला जाऊन जेव्हा भेटतात, गळ्यात गळे घालून फोटो काढतात, तेव्हा नेमकं चरणतीर्थ प्राशन करून हे करतात का, हे बघायला पाहिजे. पण भाजपाने चरणतीर्थ प्राशन करायला पाहिजे. कारण का म्हणे तर इंदिरा गांधींनी जरी देशात आणीबाणी लावली असली तरी देखील निवडणुका घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली आणि म्हणून त्या लोकशाहीवादी होत्या. म्हणजे लोकशाहीवर वरवंटा फिरवला, पण तरी त्या लोकशाहीवादी होत्या. मुंबई विद्यापीठाचे सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यामुळे, म्हणजे कुठे देशात आणीबाणी लावणं आणि कुठे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका युनिव्हर्सिटीने पुढे ढकलणं असो, पण हा सगळा भाजपाचा कट आहे आणि भाजपा कशा प्रकारे लोकशाही व्यवस्थेला घाबरते वगैरे. पण हे करण्याचा उद्देश काय तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींना वारा घालायचा, त्यांची स्तुती करायची आणि मग राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना दूषणं द्यायची, त्यांना असं दाखवायचा प्रयत्न करायचा, बघा आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही डायरेक्ट राहुल गांधींशी बोलतो, तुमच्या हायकमांडला त्यांच्याशी आमचा थेट संवाद आहे. म्हणजे एकीकडे हे करून दाखवायचा प्रयत्न करायचा की तुमची जरी आम्हाला जागा द्यायची इच्छा नसली तरी आम्ही थेट हायकमांडशी बोलू आणि जागा पाडून घेऊ, आम्हाला तुमच्याशी बोलायची पण इच्छा नाही. दुसरीकडे हे सगळं करत असताना दुसरीकडे राज्यातले जे विषय आहेत त्याच्याबद्दल असा आव्हानायचा की आमची 288 जागा लढायची तयारी आहे. कारण आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि आम्हालाही कार्यकर्त्यांना उत्तर द्यायचंय आणि कार्यकर्त्यांना तयारी करायला सांगणं म्हणजे काही त्या जागांवर दावा करण्यासारखं नाहीये. पण आमची तयारी असणं की उद्या समजा महाविकास आघाडी बारगळली किंवा युती आघाडी काही झालं नाही तर आमची निदान लढायची तयारी पाहिजे. तर तशी तयारी आमची आहे का नाही, आणि ते करण्यासाठी आता वाद होण्याचं कारण म्हणजे एकीकडे जागा ठरत नाहीयेत आणि उबाठा गटाचे नेते एका प्रकारे डी फॅक्टो ज्याला म्हणतात, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना तिकीट वाटप करून ते जाहीरही करतात. आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे. कारण ज्या जागेचा फैसलाच झालेला नाहीये त्या जागेवर तुम्ही टोपी कशी टाकून ठेवता? तर ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 288 जागा लढायच्या तयारीत. तिसरीकडे भाजपावर टीका करायची. म्हणजे असं सगळं करून आव असा आणायचा की कधी एकदा लढत होते आणि कधी एकदा आम्ही जिंकतोय, पण ते आमच्याच नेतृत्वाखाली लढत झाली पाहिजे. पण एवढी सगळी पोकळ चर्चा होऊ नये, प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाहीये. याचं कारण प्रत्यक्षात शिवसेना उबाठा गटाला जागा सोडायची ना काँग्रेसची तयारी आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तयारी. त्यांची ताकद लक्षात आलेली आहे, त्यांचा मतदार त्यांना सोडून गेलेला आहे
आणि आपल्या मतदारांच्या आधारावर, आपल्या मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांना मोठं करण्याची ना काँग्रेसची इच्छा आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची इच्छा आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचा तिढा कायम राहणार आणि कदाचित ही गोष्ट युतीतही, महायुतीतही होईल. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप पुढे ढकललं जाणं याच्यात सगळ्यात जास्त नुकसान शिवसेना उभाटा गटाचं आहे. कारण त्यांना ज्या ठिकाणी आपले उमेदवार नाही, जिथे आपली ताकद नाहीये, तिथे बाहेरनं उमेदवार आणून त्यांना तयार करण्याची त्याच्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळ अधिक कमी होत चाललाय. तो जर वेळ कमी उरला आणि भविष्यात त्यातल्या काही जागा त्यांना मिळाल्या तरी त्या उमेदवारांना आपल्या पक्षात आणून त्यांना शिवबंधन बांधून त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्याकडनं ती जागा काढणं त्यांच्यासाठी अवघड असणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा तिढा, जरी 200 जागा जिंकायची तयारी असली तरी जागा वाटपाचं काही तिढा सुटत नाहीये. मला वाटत नाही हा तिढा निवडणुका घोषित होईपर्यंत सुटेल आणि निवडणुका घोषित झाल्यावरही आणखीन कुठला तिढा निर्माण होईल ते आता आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.